आपल्या दोन्ही हातांमध्ये ची बॉल आहे, वैश्विक शक्तीचा बॉल. लाल रंगामधली लमरूपी ऊर्जा आपल्या दोन्ही हातांमधनं भरभरून वाहत आहे. पाण्याच्या ग्लासवर आपण सगळी रेखीची चिन्ह काढलेली आहेत. पाण्याच्या ग्लासवरच आपला उजवा हात ठेवायचा आहे. पाण्याद्वारे आपण आपल्या लोकांना ऊर्जा देत आहोत. या पाण्यावर तुम्ही काढायचे ओम, लम. बघा, रेकी शक्तीद्वारे आपण ह्या पाण्याला ऊर्जा दिलेली आहे. खूप आभार मानायचे या पवित्र जलाचे प्रत्येक क्षणाला. या पवित्र जलाद्वारे आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्ती, त्यांना ह्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद मिळत आहे. प्रत्येकजण शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या एकदम सक्षम झालेला आहे. साक्षात गणेश बाप्पांचे भरभरून आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहेत. दोन्ही हात एकमेकांपासून चोळून थोडेसे लांब घ्यायचे, म्हणजे भरभरून ऊर्जा आपल्याला जाणवेल. शिवशक्तीचे सुंदर असे स्वरूप म्हणजे गणपती बाप्पा. त्यांना मनापासून डोकं टेकवून नमस्कार, प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार. श्री गणेशांचे पृथ्वी तत्वरूपी आशीर्वाद आपल्याद्वारे आपल्या घरातल्या लोकांना मिळत आहे. या चिबॉलमध्ये बघायचे आपण आपल्या आई वडिलांना, ईश्वरी तत्व असलेले आपले आई बाबा, ज्यांनी आपल्या आयुष्याचा श्री गणेशा केला, ज्यांच्याद्वारे ही पवित्र मनुष्य योनी आपल्याला प्राप्त झाली, ज्यांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आहोत, त्या आई बाबांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. आई बाबांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे, त्यामुळे आपण ह्या मार्गावर आहोत. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. लमद्वारे लम. आपल्याद्वारे आपल्या आईबाबांना आपण या शक्तीचे आशीर्वाद पाठवत आहोत. जसे आपल्याला त्यांना आशीर्वाद मिळत आहेत, त्याप्रमाणे आपल्याद्वारे ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. पूर्ण कृतज्ञतेची भावना, कृतज्ञता आपल्या आई वडिलांबद्दल, त्यांच्या प्रेमाबद्दल, त्यांच्या आशीर्वादाबद्दल. आपण अतिशय भाग्यवान आहोत. भरभरून आई वडिलांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. आता ह्या चिबॉलमध्ये बघायचे तुम्ही आपल्या लाईफ पार्टनरला, त्यांचे खूप आभार मानायचे. आपण एकमेकांसाठी सुंदर आशीर्वाद आहोत. एकमेकांद्वारे या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या लाईफ पार्टनरचे प्रत्येक क्षणाला. आपल्याद्वारे आपण त्यांना ऊर्जा पाठवत आहोत. या शक्तीचा आशीर्वाद त्यांना पण मिळत आहेत. आता आपल्या मुलांना या चिबॉलमध्ये बघायचं आहे.
ईश्वरी तत्व असलेली आपली मुलं प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. आपल्या मुलांमुळे आपल्याला मिळालेले आहे एक सुंदर असे नाते, मातृत्व आणि पितृत्व. या सुंदर नात्याचे खूप आभार मानायचे. ज्याप्रमाणे आईवडिलांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आहोत, त्याप्रमाणे आपले प्रत्येक कर्म आपण विचारपूर्वक करत आहोत, ज्याद्वारे आपल्या मुलांना त्याचे आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे. बुद्धीच्या देवतेचे, गणपती बाप्पांचे, देवी सरस्वतींचे प्रत्येक क्षणाला. आता या चिबॉलमध्ये तुम्ही बघायचंय आपल्या बहीण भावंडांना रक्ताची सुंदर अशी नाती. त्यांचे खूप आभार मानायचे. आपल्या बहीण भावंडांवर आपले खूप प्रेम आहे. आपल्याद्वारे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद त्यांना पोचत आहे. खूप आभार मानायचे आपल्या बहीण भावंडांचे प्रत्येक क्षणाला. आता आपल्या बहीण भावंडांची फॅमिली, त्यांचे खूप आभार मानायचे. अतिशय सुंदर नाते आपल्या बहीण भावंडांमुळे आपल्याला मिळालेले आहेत. आता आपले सासू सासरे, दीर नणंद, त्यांची फॅमिली, त्यांच्यापर्यंत हे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद पोहोचत आहेत. त्यांचे खूप आभार मानायचे. आपण खूप भाग्यवान आहोत. आपल्याला भरपूर नातेवाईक आहेत. प्रत्येकाचे खूप आभार. प्रत्येक नातेवाईकांचे खूप आभार मानायचे. आता आपले सगळे मित्रमैत्रिणी, सगळी सुंदर नाती, सगळ्यांपर्यंत हे आशीर्वाद पोचत आहेत. वैश्विक शक्तीने ज्यांना बांधून ठेवलेलं आहे, अशी आपली पीस रेकी फॅमिली, प्रत्येकापर्यंत हे आशीर्वाद पोचत आहेत. प्रत्येकाचे कल्याण होत आहे. बघा, इथे आपले कोणाचे काही नातेसंबंध नाही आहे, रक्ताची नाती नाही आहेत. फक्त आहेत भरभरून दैवी शक्तींचे आशीर्वाद, साक्षात भगवंताचे आशीर्वाद आपल्या ह्या पीस रेकी फॅमिलीवर आहेत. पीस रेकी फॅमिलीतल्या प्रत्येकाचे खूप आभार. प्रत्येकामध्ये आहे ईश्वरी तत्व. प्रत्येकापर्यंत हे आशीर्वाद पोचत आहेत. प्रत्येकाचे कल्याण होत आहे. बघा, समोरच्यामध्येच आहे आपलं भलं करण्याची ताकद.
प्रत्येकाचे खूप आभार. आता आपल्या सुंदर वास्तूला बघायचं आहे. आपल्यासारखी सुंदर वास्तू कदाचित कोणाला मिळाली नसेल. आपल्या सुंदर वास्तूचे खूप आभार मानायचे. या वास्तूद्वारे आपली भरभराट होत आहेत. साक्षात श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे भरभरून आशीर्वाद आपल्या वास्तूला मिळत आहेत. देवी अन्नपूर्णा आपल्या स्वयंपाकघरात विराजमान झालेल्या आहेत. बुद्धीची देवता देवी सरस्वती, श्री गणेशा यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपली बुद्धी व्यवस्थित काम करत आहे. वैश्विक शक्ती आपल्या घरभर वाहत आहे. स्वस्तिक रूपी, ओम रूपी, त्रिशूल रूपी ऊर्जा आपल्या घरामध्ये खेळीमेळीचे वातावरण आहे. खूप आभार मानायचे आपल्या पवित्र वास्तूचे प्रत्येक क्षणाला. या दैवी मंगल शक्तीचे खूप आभार मानायचे. सावकाश ह्याची बॉलला कव्हर करा वरपासून खालपर्यंत. नमस्कार करायचा आहे मनापासनं गणपती बाप्पांना, सगळ्या दैवी शक्तींना, पंचतत्वांना, पंचकोशांना. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये जी बॉलला बघायचं आहे. परत वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि नमस्कार करा प्रत्येकाला. रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात ह्याची बॉलला बघायचं आहे. जणू काही स्वच्छ चंद्रप्रकाश ह्याची बॉलवर पडलेला आहे. परत कव्हर करा ह्याची बॉलला वरपासून खालपर्यंत आणि नमस्कार करायचा आहे. खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला. कल्पनेमधून याची बॉलवर तुम्ही काढायचे ओम. बीजाक्षर लम काढा, वम काढा, रम काढा, यम काढा, हम काढा, चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे. खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला. याची बॉलला ठेवायचे तुम्ही ब्रह्मांडात आणि पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम. बीजाक्षर लम, वम काढा, रम काढा, यम काढा, हम काढा आणि चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. अवधूत चिंतनम. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. सगळ्यांचे कल्याण होत आहे.